शुभम शेळकेच्या हद्दपारी सुनावणीला कायदेशीर आक्षेप, 7 पैकी 2 गुन्ह्यात निर्दोष मुक्तता, उर्वरित प्रलंबित. पुढील सुनावणी 21 एप्रिलला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हद्दपारी प्रकरणातील पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे. बेळगाव माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांनी 22 मार्च रोजी शेळकेंच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर 28 मार्च रोजी शुभम शेळके यांना नोटीस देण्यात आली होती. 7 एप्रिल रोजी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या समोर झालेल्या सुनावणी दरम्यान शुभम शेळके यांच्या वतीनं अॅडव्होकेट महेश बिरजे यांनी हद्दपारीच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला. त्यांनी सांगितलं की शेळके यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या 7 गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यात न्यायालयानं निर्दोष मुक्तता दिली असून इतर प्रकरणं न्याय प्रक्रियेत आहेत. त्यामुळे हद्दपारीची कारवाई ही घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांचं उल्लंघन ठरणारी असल्याचा दावा करण्यात आला. या सुनावणीवेळी उपस्थित असलेल्या टीममध्ये अॅडव्होकेट बाळासाहेब कागणकर, अॅडव्होकेट रिचमॅन रिकी, अॅडव्होकेट वैभव कुट्रे, अॅडव्होकेट अश्वजित चौधरी तसंच विविध कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा समावेश होता. आता पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार असून या प्रकरणाकडे सीमा भागातील जनतेचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.